माय मराठी न्यूज, जनापासून मनापर्यंत. नमस्कार, आपण पाहत आहात माय मराठी न्यूज. आपण काकंडी येथील शिवशक्ती महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान काकंडी जिल्हा नांदेड येथील दृश्य आपण पाहू शकता. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विपिन जाधव सर यांनी पहिल्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आणि कलेक्टरच्या आदेशानुसार कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आले आहे. आमचे प्रतिनिधी भारत वानरे व त्यांचे सहकारी यांनी काकडी येथील महाविद्यालय येथील आढावा घेतला आहे. आपण दृश्य पाहू शकता. आपल्या क्लास जवळ थांबा, चला लवकर चला. अवकाळीपणा काहीतरी करा. जे नव्हतं लाईव्ह चालू आहे. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 12वीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. आपल्या केंद्रावर 244 परीक्षार्थी विद्यार्थी आज इंग्रजी विषयाचा पेपर देत आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा हा इंग्रजी विषयाचा पेपर अगदी थोड्याच वेळात चालू होणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकाला एकच संदेश देतो की भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान जे आहे ते यावर्षी आम्ही राबवित आहोत आणि अशाच वातावरणात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा पेपर हा संपूर्ण घ्यायचा आहे असे सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व परीक्षकांना तशा सूचना दिलेल्या आहेत. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, हेडफोन्स, स्मार्ट वॉच वगैरे अलाउड नाही आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांची झाडझडती करून त्यांना तसं परीक्षागृहामध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे आज इंग्रजीचा पहिला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे आणि सर्वांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. त्या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी आलेले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. त्या संदर्भात विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल, 100% फायदा होईल. कारण आजच्या भविष्यातल्या आजच्या काळाची गरज आहे. कारण तुम्ही कॉपी करून किंवा कुठल्याही प्रकारचे काही गैरवापर करून कोणत्याही विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही. स्पर्धेत जर टिकायचं असेल तर खरोखरच अभ्यास करावा लागेल. कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये
प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते स्पर्धा वाढलेली आहे आणि कॉपी करून हा विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही. त्यासाठी कॉपी मुक्त परीक्षा जे घेण्याचे निर्देश आहेत तसे ठरवलेले आहे. अतिशय उज्ज्वल भविष्याकरिता विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरेल. दरवर्षी चांगल्या टक्केवारीने आपला माध्यमिकचा बदल लागतो. यावर्षी किती टक्केवारी? दरवर्षी आयडीज आर्ट्स आणि सायन्स दोन्ही फॅकल्टीचा निकाल 97-98% लागत असतो. या वर्षी सुद्धा कमीत कमी 95%च्या वर निकाल लागेल आमच्या शाळेचा, अशी एक कॉन्फिडन्स आहे. प्राचार्य संस्थाचालक म्हणून विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा देशात? विद्यार्थ्यांना तेच शुभेच्छा. आताच तुम्हाला थोडा वेळापूर्वी बोललो मी की विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त भयमुक्त परीक्षेपासून कसं त्यांना कॉन्फिडन्स त्यांचं वाढवायचं आणि कॉपी पासून कसं दूर ठेवायचं, ह्या गोष्टीची त्यांना आम्ही सर्वांना शुभेच्छा दिले आणि त्या प्रकारची परीक्षा होतील, पार पडतील. आज शिवशक्ती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी या ठिकाणी 12वी आणि 10वीचे केंद्र आहे. 12वीचे केंद्र संचालक म्हणून मी स्वतः काम करतोय, पवार पीजी. आणि या ठिकाणी विज्ञान आणि आर्ट ह्या दोन शाखेचे विद्यार्थी 344 विद्यार्थी परीक्षा घेत आहेत. आणि या ठिकाणी सकाळी सर्व विद्यार्थी आणि मुलीला आम्ही पूर्ण चेकअप करून एकदम कापीमुक्त वातावरणामध्ये आपल्याला ही परीक्षा सुरळीत पाडायची आहे. आणि तसे कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि आमच्या डिपार्टमेंटचे शिक्षणाधिकारी या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शनामुळे ही कॉपीमुक्त आणि भयमुक्त आपल्याला परीक्षा आपल्याला घ्यायची आहे.